हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला मस्त असं डोस्याबरोबर किंवा अगदी पुरी भाजी बरोबर खाणारा जाणारा हा पिवळा बटाट्याची रेसिपी शेअर करणार आहे। तो खूप चवीला भन्नाट आणि खूप कमी साहित्यापासून बनते ही रेसिपी। चला तर व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया कुठलाही वेळ न घालवता। तर मी एका बाउलमध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये बटाटे मस्त स्वच्छ आपण 7-8 बटाटे मी धुवून घेणार आहेत, कारण की त्याच्यावरची माती वगैरे सगळे अशा घाण आपल्याला काढून घ्यायची आहे। आता एका कुकरमध्ये हे बटाटे टाकून 1 ग्लास पाणी टाकून फक्त आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून मी हे शिजवून घेणार आहे। तर त्यामुळे काय होतं, बटाट्याला खूप छान चव येते शिजल्यानंतर आणि भाजी खूप सुंदर लागते मग। तर अशा प्रकारे मी 5-6 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। 3 शिट्ट्या फास्ट गॅसवर केलेत आणि 2 शिट्ट्या मी स्लो गॅसवर करून घेतले आणि बटाटे छान शिजवून घेतले। त्यानंतर बटाटे गार झाल्यानंतर त्याची साल काढून असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। पाहू शकता कशाही प्रकारे तुम्ही कापून घेऊ शकता हे। तर नंतर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर फोडणीसाठी मी एका कढईमध्ये 2 पळी तेल छान गरम करून घेणार आहे। जितकं गरम तेल असेल छान तितकी फोडणी छान बसते मस्त आपल्या भाजीला। त्यानंतर मग 1 चमचा मी मोहरी टाकली। मोहरी चांगली तडकू द्यायची। मोहरीचा कलर असा थोडासा चेंज झाला की लगेचच आपण जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे फुललं की लगेच कढीपत्ता टाकायचे। हे जास्त करपू द्यायचं नाही, नाही तर कडवट चव येते मग भाजीमध्ये। त्यानंतर मग मी हे मीडियम साईजचे 3-4 कांदे कापून घेतले होते, बारीक चिरून घेतले होते। आता ह्या कांद्यालाही छान मस्त तळून घ्यायचं आहे आपल्याला गुलाबी रंग येऊस्तर। कांदेही जास्त करपू द्यायचे नाही, नाही तर बटाट्यांचा कलर चेंज होतो मग। तर अशा प्रकारे छान मस्त गुलाबी आपले कांदे झालेले आहेत। त्यानंतर टाकले मी 1 चमचा लसूण बारीक चिरलेला। तुम्ही लसूण ठेचूनही घेऊ शकता। तर 3-4 पाकळ्या लसणाच्या मी बारीक चिरून घेतले। अर्धा इंच थोडासा अद्रक मी मस्त बारीक कापून घेतलेला आहे, तेही छान तेलामध्ये तळून घेतलं। त्यानंतर 2-4 मिरच्या, मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर मी हे 4 मिरच्या बारीक चिरून घेतल्या। तेही छान चांगलं आपलं फोडणीमध्ये तळून घ्यायचं आहे। असं फिरवून छान मस्त फोडणी आपली तळून घ्यायची। जितकी फोडणी छान मस्त तळून घेताल तितकी भन्नाट भाजी लागन आपली। तर छान मस्त हे तळून झालेलं आहे। पुन्हा एकदा फिरून घेऊ। आता ह्यात टाकूया आपण 1 टोमॅटो। तर बिया काढून मी टोमॅटो फक्त चिरून घेतला आहे, बिया टाकायच्या नाही, नाही तर ओलसर असा बटाटा होतो। फक्त वरचं आवरणच आहे टोमॅटोचं कापून घ्यायचं आहे छान मस्त बारीक। तेही छान तळून घ्यायचं आहे, जास्त गळू द्यायचं नाही टमाटा। त्यानंतर लगेचच हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकले मी, कश्मीरी लाल मिरची। जर तुम्हाला लाल करायचं नसेल, तिखट नाही आवडत जास्त तर नका टाकू। त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडासा धने पावडर, चवीपुरतं मीठ टाकून छान मस्त फिरून घ्यायचं आहे। आता आपण ह्यानंतर छान तळून झाल्यावर मसाले शिजलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे। तर पूर्ण हा बटाटा मी कढईमध्ये टाकून घेत आहे। खूप छान होती ही भाजी। तुम्ही डोस्याबरोबर किंवा पुरीबरोबर जेव्हा सण वगैरे असतो तेव्हा पुरी भाजी म्हणून अशी बटाट्याची भाजी नक्की करून बघा। आता होळी येते, होळीला तुम्ही श्रीखंड, बटाटा, पुरी, खीर असा बेत करा। खूप छान असं ही बटाट्याची भाजी आहे। तर अशी मस्त ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे, मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची आहे आणि ह्याला 10-1 मिनिटभर झाकण लावून ठेवायचं आहे। तर 10-1 मिनिटभर झाल्यानंतर पुन्हा एकदा बटाट्याची भाजी फिरवून घ्यायची आहे। बघा किती सुरेख कलर आलेला आहे बटाट्याला। खूप झटपट आणि खूप कमी साहित्यापासून बनणारी रेसिपी आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हाही माझा व्हिडिओ मी टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल। तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मस्त खा, स्वस्त रहा। ओके, बाय बाय।